आज विजयादशमी म्हणजे एक प्रकारचा विजय महोत्सवच. या दिवशी असुरी शक्तीचा पराभव होऊन खऱ्या अर्थाने रामराज्य आले. ज्या राज्यात वाहत्या नद्या होत्या, निसर्ग फुललेला होता, 6 ऋतूंचे 6 सोहळे सुरू होते, पण आज हे सर्व आहे काय? मानवास वाटते विकास रथावर आरूढ होऊन आम्ही निसर्गास पराभूत केले, पण चित्र वेगळेच आहे. वृक्षबलींना आम्ही पराभूत करू, पण पाण्याला कधीही नाही. यावर्षी पडलेल्या पावसाने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला चांगला धडा शिकवला. पण ह्यातून आपण काय शिकलो? आपण सर्वांनीच निसर्गपूजक व्हावयास हवे. वृक्षांना सन्मान द्यावाच पाहिजे. पावसाचा अमृता समान असलेला प्रत्येक थेंब भूगर्भात मुरवला पाहिजे. आज विजयादशमीच्या आपल्या सर्वांस म्हणजे सप्रेम, नवदृष्टी आणि आपले CSR पार्टनर डॉर्फ केटल एकत्रित शुभेच्छा देताना मी आपणास नम्रपणे आवाहन करतो की चला आपण एकत्र येऊन जलपूजन आणि वृक्षपूजन करूया. रामराज्यातून पुन्हा एकदा निसर्ग राज्य निर्माण करूया.